तू रामाचा निज भक्त सखा जीवलग हनुमंत रामाज्ञेस नित्यांकित राम सेवित सर्वदा. त्यावेळेस बरेच बोला सुरुवात केले. हनुमंता तू कसा आहे? रामभक्त आहे, रामाच्या निकट जवळ राहणार आहे, 24 तास रामाच्या सेवक राहणार आहे, निष्काम सेवक असणारा तू रामभक्त आहे. आणि या ठिकाणी आलंच काय काय कारण आणि कशाबद्दल हे सगळं काय आपल्याला रामाविषयी थोडी माहिती सांगावं असं कोण बोला. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजनहीन महामंदू नायक श्रीराम कथा गंधू आभाग्य सिंधू मी येते. तू रामभक्त आहे आणि मी काय रामाचा एक धाकटा बंधू आहे. आणि मी आतापर्यंत त्या रामाची कथा मला ऐकण्यात आली नाही. का राम कुठं आहे आणि कसा आहे, काय वर्तत आहे, हे सगळं काय मला वर्तन माहीत नाही. म्हणून या ठिकाणी रामाविषयी तुला मला काही त्याची माहिती सांगावं असं विनवणी करतात. कोण? भरत. नायके श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजन धाम मी नित्य भजनामध्ये आहे, पण मी त्या रामाला पाहिलं नाही. रामाचं कर्तव्य काय आहे ते मी पाहिलं नाही. रामाची कथा मला कोणी सांगितली नाही आतापर्यंत आणि मी पाहिलं नाही. म्हणून तू काय कर, मला त्याच्याविषयी थोडी माहिती सांगावं असं विनंती करता. हरी हरी तू सभागे कपी नंदनास भागे वेचले श्रीराम भजना रामे विनंदे शियाना प्रेमा गण श्रीरामासी. तू त्या रामाचा एक फार एक जीवलग आहे, म्हणून सदा सर्व काळ रामाच्या जवळ राहणार आहे. म्हणून त्याच्याविषयी काय आहे आणि कसा आहे माझा रामभक्त त्या ठिकाणी रामप्रभू असं मला माहिती सांगावं असं विनंती करतात. कोण? सवेंद्रियाच्या ठाई राम कोंडला तुझे देवी रामा वाचून देणशी काही म्हणून काही विनविते. सर्वात ठाई तुझे काय रोमामध्ये रामप्रभू भरलेला आहे, साहेब सगळं हे काम भरलेलं आहे. म्हणून तू असा हा रामाचा रामभक्त असणार, म्हणून तुला मी विनंती करतो मला त्याच्याविषयी थोडी माहिती सांगावं असं कोण भरत त्यावेळेस बोलतात. आजी 14 वर्षापाठी कधी तुझ्या वाटपुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. 14 वर्ष झाले आतापर्यंत त्या रामाची कथा रामाचं नाव मला आतापर्यंत कानावर ऐकायला मिळालं नाही. म्हणून तू या ठिकाणी स्वतःहून आलास रामभक्त असणारा आणि त्यावेळेस रामाचं नाव म्हणजे का तुझ्या नाकापासून मला ऐकायला मिळालं आहे. म्हणून मी तुला विनंती करतो पुढे मला त्याच्याविषयी माहिती सांगावं. ऐकावा या श्रीराम कथा अंतर्यामी वारावस्था भक्तोत्तमा कठीनाता उदासता नसाई. त्या रामाची कथा ऐकायला माझे कान आतुर झाले आहेत. आतापर्यंत मला कोणी भेटलेलं नाही सांगण्यासाठी. म्हणून तू कसं आहे नित्य रामाचा निष्काम सेवक असणार आहेस, नित्य रामाच्या जवळ राहणार आहेस, सदा नामघोष करणार आहेस रामपूरच्या नावाचा. म्हणून तू मला त्याच्याविषयी माहिती सांगावं आणि माझी कानाची तृप्ती करावं. मी फार त्याच्याविषयी भुकेलेला आहे असं कोण भरत त्यावेळेस बोला. ऋषीची चिंतित जो कोणी सांगे रामचरित आई तो भेटला शीत तरी साध्यंत मद सांगे. दररोज मी त्या रामाविषयी आठवण करतो. कोणीतरी येईल काय, कोणीतरी रामाची मला एक त्याच्याविषयी वार्ता सांगेल काय, हे नित्य मी आठवण करतो. पण आतापर्यंत मला कोणी भेटलं नाही. म्हणून तू आज इथं चालून आलेले आहेस आणि ते काय सगळं काय माझ्या या ठिकाणी जे काही मनाची आवड आहे ते पूर्ण करशील अशी आशा बाळगून तुझी विनंती करतो. कोण भरत त्यावेळेस म्हणता. तू जाशी तरी मज होईल प्राणांत तुझा गोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणोनी. तू या ठिकाणी जर मी जे काही बोलतो ते उल्लंघन करून जर जाशील तर मी या ठिकाणी प्राणांत होईल माझा. नवे नवे त्या ठिकाणी कसा रामप्रभू सुद्धा त्या ठिकाणी हे करतील त्या पुढे जाऊन. आणि म्हणून तू हे असं करायचं नाही. जे काही माझी आवड आहे ते मला पूर्ण करावं, मला सांगावं, तृप्त करावं असं विचार कर सांगता. इकडे स्वामी कोठोरे इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी नसील विश्वही बोल तुझ रामप्रभू कोपायमान होतील. इकडे काय होईल, माझा प्राण जाईल.
आणि असा तू व्यक्त शिरशील काहीच तुझ्या हाताला लागणार नाही. म्हणून तू काय कर, या ठिकाणी त्या रामाविषयी मला माहिती सांग आणि मला माझी जी काही आवड आहे ते पूर्ण करावं. मग तू काय या ठिकाणी आपलं काय कार्य करशील असं कोण भरत त्यावेळेस बोला. असे काय माझं काय जे काही सगळं आहे ते पूर्ण करावं असं म्हणून त्यावेळेस हनुमंतरायाला त्या ठिकाणी विनंती करायला सुरुवात केली. कोण भरत त्यावेळेस आपलं कुंडली